नमस्कार, मी आराधना ताठे. आज शेतावर आल्याबरोबर जानराव दादांनी मला अगदी उत्साहाने सांगितलं की ताई, आपल्या शेतामध्ये एका झाडाला अंगुरासारखं काहीतरी लागलं आहे. त्यामुळे मी सगळ्यात पहिले या झाडाजवळ आली आणि बघा तुम्हालाही खूप आनंद होईल बघून. जवळून दाखव. हे बघा किती सुंदर राय आवळे धरले आहेत. आणि खरं म्हणजे माझ्या नजरेतून कधीही कुठल्या झाडाचा पहिला बहर, पहिलं फळ सुटत नाही. हा राय आवळा कसा काय सुटला माहिती नाही. नागपूर बीजोत्सवाची गडबड होती, गेले 2 आठवडे मी शेतावर आली नाही आणि आज इतका आनंद झाला आहे हे पहिलं फ्रुटिंग बघून राय आवळ्याचं. 4थं वर्ष आहे या झाडाचं आमच्या शेतात आम्ही लावलेलं. आणि उन्हाळ्यात जेव्हा निसर्ग आपल्याला अशी आंबट गोड फळांची लयलूट जेव्हा निसर्ग करत असतो ना, तेव्हा त्यामागे निसर्गाचा हा उद्देश आहे की उन्हाळ्यात जो आपल्याला खूप तहान होते, आपल्याला ही फळं जर आपण आहारात घेतली तर ती आपली तहान शमवतात. यांची सरबत जर आपण आहारात घेतली तर आपलं इलेक्ट्रोलाइट बॅलन्स राहतं. राय आवळ्याचं सरबत इतकं सोपी आहे करायला. मूठभर फळं मिक्सरच्या जारमध्ये घालायची, साखर मीठ चवीपुरतं घालायचं, थोडं जिरं घालायचं आणि एक जर्क मारायचा, गाळून घ्यायचं आणि पाणी घालून कन्सिस्टन्सी आणि चव ॲडजस्ट करायची. एकदम रिफ्रेशिंग असं सरबत राय आवळ्याचं तयार होतं. तसंच याचा मुरब्बा देखील तुम्ही करू शकता. आणि अर्थातच हे नुसतं खायला पण एकदम भारी लागतं. तर आजचा दिवस राय आवळ्याच्या नावावर आहे. आय एम टू हॅपी टू सी द फर्स्ट फ्रूट्स ऑफ राय आवळा.